साधारण मागच्या महिन्याभरापासून जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये चर्चेत आलेत ते मुरलीधर मोहोळ आता चक्क अजितदादांच्या विरोधात ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये मैदानात उतरलेत. खरं तर एकीकडे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात मुरलीधर मोहोळ भाजपकडून तेल लावून मैदानात उतरले असतानाच अजितदादा सुद्धा तशाच तसे उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. पण ती निवडणूक होण्याआधी समोरासमोर अजितदादा पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी निवडणूक येणाऱ्या 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आता या निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या लाल मातीत तयार झालेला तगडा पहिलवान मुरलीधर मोहोळ बाजी मारतो की आपल्या हुकुमी खेळीने भल्याभल्यांना गारद करणारे दादा हे मैदान सहज मारतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जाणून घेऊयात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून काय काय घडतंय. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. पुन्हा अजितदादा विरुद्ध मुरलीधर मोहोळ. महाराष्ट्राच्या क्रीडा वर्तुळात मोठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे 2 नोव्हेंबर रोजी होणारी ही निवडणूक आता फक्त खेळ राहिली नसून ती प्रतिष्ठेची राजकीय लढाई बनली आहे. यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजितदादा पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ ही लढाई होते की आयत्या वेळी काही मार्ग निघतो याकडे लक्ष लागून असणार आहे. तुर्तास तरी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अशी लढाई चालू असल्याने दादा भारी पडतायत की अण्णा हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक ही या 2 नेत्यांच्या वर्चस्वाची लढाई असणार आहे. यापूर्वी खेळाच्या मैदानात कोण कोणावर बाजी मारतो हे लवकरच कळेल. 2025 ते 2019 या 4 वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राज्यातील 22 अधिकृत राज्य क्रीडा संघटना मतदानास पात्र ठरल्यात. मात्र केवळ 60 मतदार आपला हक्क बजावणार असल्याने अतिशय कमी मतदारांवर या 2 तगड्या नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डी आणि कुस्ती या खेळांच्या 2 राज्य संघटनांसह बॉक्सिंग, जलतरण, हँडबॉल या संघटनांना यावेळी मतदानास अपात्र ठरल्यात. या संघटनांचे वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांना वगळण्यात आलं असल्याची सूत्रांकडून माहिती आली आहे. विशेष म्हणजे कबड्डी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून गेल्या निवडणुकीत अजितदादा पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. राज्य संघटनेच्या निवडणुकीचा वाद वर्षभराहून अधिक काळ न्यायप्रविष्ट असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, म्हणून ही निवडणूक घेतली जाते. पण न्यायप्रविष्ट वादामुळे काही महत्त्वाच्या क्रीडा संघटना मतदानासाठी अपात्र ठरल्यात. यामध्ये प्रामुख्याने कबड्डी आणि कुस्ती या 2 राज्य संघटनांसह बॉक्सिंग, जलतरण आणि हँडबॉल या संघटनांचाही समावेश आहे. अॅटलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, जुडो, खो-खो, टेनिस, रायफल, रोईंग यासारख्या 22 संघटनांचे प्रतिनिधी मतदानात सहभागी होणार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि केंद्रात मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ हे पवारांना कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांच्या विजयासाठी राज्यातील भाजप नेतृत्वाची पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वतः या निवडणुकीत लक्ष घातलं असून त्यांनी विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची म्हणजेच मतदारांची स्वतंत्र बैठक घेऊन मोहोळ यांच्या बाजूने जोरदार बॉलिंग केल्याची चर्चा आहे. ही निवडणूक केवळ 2 नेत्यांपुरती मर्यादित नसून क्रीडा संघटनांमधील राजकारणावरही यानिमित्त चर्चा सुरू आहे. भाजप नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगार संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवार यांच्या मागील 3 टर्मच्या कार्यकाळावर गंभीर आरोप केलेत आणि तसंच त्यांनी अजितदादा पवार यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी देखील केली आहे. त्याचबरोबर क्रीडा संघटनांवर राजकारण नसावे, केवळ माजी खेळाडूंना संधी मिळायला हवी अशी मागणी देखील त्यांनी केली. फक्त 60 मतदारांवर 2 दिग्गजांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे केवळ क्रीडा संघटनांमध्येच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा आणि राज्याच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. अजितदादा पवार यांची दादागिरी या निवडणुकीत यशस्वी ठरणार की मुरलीधर मोहोळ यांची चाल यशस्वी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले. अजित पवार हे महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेकरवी ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणुकीत उतरलेत. त्यांनी 2006 ते 2018 दरम्यान महाराष्ट्राचे राज्य खो खो संघटनेचे अध्यक्षपद भूषवले होते. 7 वर्षांच्या कूलिंग ऑफ पिरियड झाल्यानंतर परत यावर्षी अजितदादा पवार हे राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेत. पण खो खो संघटनेमधून ती ऑलिम्पिकच्या अध्यक्षपदाच्या रिंगणात ते उतरलेले आहेत. आता या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजितदादा पवार असा थेट सामना होणार असला तरी यांच्यासोबत आणखी काही अर्ज या निवडणुकीमध्ये दाखल झाले. त्यामध्ये इंद्रजित जाधव, प्रदीप गंधे, स्मिता शिरोळे, संजय वळवी, बाबूराव चांदोरे, मनोज भुरे, संदीप ओंबोसे आणि रणधीर या व्यक्तींचा समावेश आहे. चंद्रजित जाधव यांनी खजिनदार व सरचिटणीस या 2 पदांसाठी अर्ज देखील दिलाय. मुरलीधर मोहोळ हे नाव मागच्या काही वर्षांपासून पुण्याच्या राजकीय वर्तुळात भोवती कायम चर्चेत राहिलेले आहे. आता पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यातील हा पहिलवान राजकीय आखाड्यात अजितदादांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहे. असं लाल मातीतील पहिलवान घडवणाऱ्या कोल्हापूरच्या मातीत मुरलीधर मोहोळ यांनी कुस्तीचे धडे घेतलेत.
मुळशी तालुक्यातील मुठा गावात साध्या शेतकरी घरात जन्मलेले मुरलीधर मोहोळ आजोबा, वडील, काका आणि भाऊ सगळेच आखाड्याशी जोडलेले. बालपणीच पुण्यातील भावे स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना ते RSSच्या शाखेत जाऊ लागले. तेव्हाच त्यांच्या मनात सार्वजनिक कार्याची बीज रोवली गेली. कोल्हापूरच्या शाहू महाविद्यालयातून कला शाखेतून पदवी घेत असताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पण कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यामुळे 1996 मध्ये त्यांनी भाजप युवा मोर्चामध्ये काम सुरू केलं आणि अल्पावधीतच शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. कार्यकर्त्यांमध्ये मेहनती, स्पष्ट वक्ते आणि संघटनेत पकड असलेले नेते अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. 2002 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळावरती त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर 2006 मध्ये काळेवाडी पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रभावी उमेदवाराचा पराभव करून ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. ही निवडणूक त्यांच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरली. नगरसेवक पद, स्थायी समितीच्या अध्यक्षपद आणि पुढे महापौर पद असे तिन्ही पद त्यांनी कमी काळात जिंकून जबाबदारीने सांभाळली. महापौर म्हणून त्यांच्या काळामध्ये ग्लोबल मेयर्स चॅलेंज मध्ये पुण्याने जागतिक पातळीवर मान्यता मिळवली. शहराच्या विकास कामाकडे त्यांचा दृष्टिकोन संघटित आणि योजनाबद्ध होता आणि कोथरूड मधून विधानसभा लढवण्याची इच्छा त्यांनी अनेकदा व्यक्त केली. पण तिकीट न मिळाल्याने त्यांनी नाराजी न दाखवता पक्षाची निष्ठा ठेवली. त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास ठेवला आणि पुण्यातून उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजय मिळवून संसदेत प्रवेश केला. कमी वेळातच केंद्रातील हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. संघटन कौशल्य, जमिनीवरची कार्यशैली आणि पक्षनिष्ठा या तिन्ही गुणांमुळे अमित शहा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास त्यांनी संपादन केला. फार कमी वेळात स्वतःच्या कर्तृत्वाने अशा मोठ्या पदावर पोहोचलेले मुरलीधर अण्णा आता अजित पवारांविरुद्ध कशी खेळी खेळतील हे पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र तक लावून बसलाय. तुम्हाला काय वाटतं, यात कोण बाजी मारेल? अजितदादांची दादागिरी की मुरलीधर अण्णांची चाल? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.